रव्याच्या कुरड्या त्या कशा करायच्या त्या आज तुमच्यावर मी शेअर करणार आहे. खूप इझी आहे. चला करूया सुरुवात. आता ह्या रव्याच्या कुरड्या करण्यासाठी इथं मी 2 वाटी नॉर्मल जो आपण उपीट किंवा उपमा करायला रवा घेतो तो घेतलाय. तो ह्याच्यामध्ये आपण एक 5 मिनिट भिजत ठेवायचा आहे. म्हणजे तो स्वच्छ धुतला पण जातो आणि थोडासा भिजला पण जातो. एक 5च मिनिट पाणी घालून आपण ह्याला भिजवून घेऊया. आता 5 मिनिटं झालेली आहेत आणि आपला रवा छान भिजला आहे. आता ह्या एकदा स्वच्छ असं हाताने पुन्हा एकदा त्याला चोळून घ्यायचं आणि हे जे वरचं पाणी आहे ते आपण पूर्णपणे काढून घेऊया. पाव चमचा पापड खार घालायचा आहे. एवढंसं. पापड खार नसेल तर साधं नुसतं मीठ घातलं तरीही चालेल. मीठ थोडंसं बेतानी, कारण वाळवण आहे हे. वाळवण जेव्हा वाळतं तेव्हा परत ते आकसून येतं आणि मग त्यातलं मिठाची क्वांटिटी जास्त होते. त्यामुळे अगदी बेतानी मीठ घालायचं. 4 वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे. 1 2 3 4. हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया. आणि आता गॅस चालू करूया आणि हे प्रॉपर शिजवून घेऊया. 1 चमचाभर तेल सुद्धा घालायचं आहे. गॅस मोठा ठेवा आणि कंटिन्युअसली ह्याला स्टर करा, नाही तर काय होईल की एक साईडला जसा लगदा होऊन बसेल. आता इथं बघा एक 5 मिनिटात आपला रवा छान फुलला आहे. व्यवस्थित हे सगळं एकत्र घट्ट होऊन येत आहे. आता गॅस थोडा सिम करा, नाहीतर खाली लागण्याचे चान्सेस असतात. हे बघा, साधारण ह्याची कन्सिस्टन्सी अशी आली पाहिजे. अजून थोडंसं घट्ट होऊ दे असं मला वाटतं. नाही तर काय होईल, आपण कुरड्या काढल्यानंतर त्या अशा लगेच शेप चेंज करतील. त्यामुळे थोडंसं अजून घट्ट होऊ दे ह्याला. हा चमचा असा ठेवल्यानंतर तो उभा राहायला पाहिजे, म्हणजे आपलं हे पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे थंड होऊ दे थोडंसं मिश्रण, मग आपण ह्याच्या कुरड्या तयार करून घेऊ. एक साचा घेतलाय मी आणि ह्याच्यामध्ये शेव जो आपण बारीक शेव काढतो तोच साचा घेतलाय. याला जरासं तेल लावून घेऊया. याला सुद्धा तेल लावू. ह्या बाजूने पण थोडं तेल लावून घेऊया. हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. असा एक छान गोळा तयार करूया. साच्यामध्ये घालूया. जरा दूरच काढा. मस्तपैकी कुरड्या ज्या आहेत त्या मी पानावर काढले. तुमच्याकडे जर केळीचं पान अवेलेबल असेल तर केळीच्या पानावर काढलं तरीही चालतं, नाही तर सुती आपला कपडा असतो ना, कुठली साडी वगैरे, त्याच्यावर काढलं तरीही चालेल. आता याला 2 दिवस आपल्याला वाळवायचं आहे उन्हामध्ये चांगल्या कडक. इथं बघा किती छान. पहिल्या दिवशी जेव्हा आपण उन्हात ठेवतो तेव्हा आहे असं ठेवल्यानंतर जरासं एक छान ऊन लागून वरची साईड वाळली की आपण अलगद काढून त्याला पलटी मारून असं वाळवून घ्यायचं. असं एक 2-3 दिवस चांगलं कडक ऊन दाखवल्यानंतर आपल्या कुरड्या छान वाळलेल्या आहेत. आता आपण हे तळून बघूया किती छान फुलतात. घालून बघूया किती छान. मस्तपैकी आपली कुरडई जी आहे ती छान फुललेली आहे. ह्याला पलटी मारूया आणि किती छान सुटसुटीत झाले बघा. अशीच मी सगळी तळून घेते.
आता आपल्या कुरड्या तळून तर झालेल्या आहेत, कशा कुरकुरीत झालेत ते तुम्हाला दाखवते. हे बघा इतक्या छान आणि एवढ्या कुरकुरीत छान झालेल्या आहेत. या रेसिपीमध्ये तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे. फर्स्ट डे जेव्हा आपण कुरड्या काढून उन्हात ठेवतो तेव्हा त्या अर्ध्या कच्च्या असतात आणि अर्धं वाळतं, म्हणजे अगदी वरचा लेअर वाळतो आणि आतलं सगळं अगदी ओलं असतं. मग जेव्हा आपण त्या संध्याकाळी ऊन जसं कमी होतं तसं आपण आत आणून ठेवल्यावर थोड्या वेळाने त्याला थोडासा असा वास येतो. तर लोकांना असं वाटतं की खराब झालं की काय किंवा हे, असं काही नाही. तुम्हाला 1-2 दिवस त्याचा तो असा फर्मेंट झाल्यासारखा स्मेल येणार, पण त्या खराब अजिबात झालेल्या नसतात. दुसऱ्या दिवशी उन्हात परत वाळवत ठेवा पलटी मारून, अगदी खडखडीत वाळतात. 2-3 दिवस झाल्यानंतर त्याचा वास पूर्णपणे जातो आणि इतक्या छान कुरड्या तयार होतात. ही रेसिपी नक्की करायला पाहिजे.